प्राचीन काळात जनुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सत्यवती राहत होते. त्यांना पुंडलिक नावाचा मुलगा होता. लहानपणी पुंडलिक अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि गुणी होता. आईवडिलांना वाटत होते की पुढे हा मुलगा घराण्याचं नाव उज्ज्वल करेल. परंतु जसजसा तो मोठा झाला तसतसे त्याचे मन संसारात रमू लागले. त्याचा विवाह झाला आणि पत्नीच्या प्रेमात तो इतका गुंतला की त्यानं आपल्या वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आईवडील वयानं थकले होते. त्यांना चालणं कठीण झालं होतं. त्यांना वेळेवर अन्न, पाणी, औषधांची गरज होती. पण पुंडलिक त्यांच्याशी उद्धटपणे बोलत असे. कधी त्यांना उपाशी ठेवत असे, कधी रागाने अपमान करत असे. सत्यवतीच्या डोळ्यातून रोज अश्रू वाहत असत. जनुदेव मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत असत, हे नारायणा, आमच्या मुलाला सद्बुद्धी दे. एके दिवशी पुंडलिकानं काशी यात्रेला जाण्याचा निश्चय घेतला. पत्नीला घेऊन तो निघाला. वृद्ध आईवडील सोबत निघाले, पण त्यांना चालणं अवघड जात होतं. पुंडलिक मात्र त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे चालत होता. प्रवासात एके रात्री ते एका ऋषींच्या आश्रमात थांबले. पहाटे पुंडलिक जागा झाला. त्यानं आश्रमात एक अद्भुत दृश्य पाहिलं. 3 तेजस्वी स्त्रिया आश्रमामध्ये आल्या. त्यांच्या वस्त्रावर चिखल होता. धुळीने शरीर माखलेलं होतं. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, ऋषींची सेवा केली. काही वेळानं बाहेर पडताना त्यांच्या अंगावरील सर्व मळ नाहीसा झाला. त्या तेजानं झळाळून निघाल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. त्यानं त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात आणि आधी मळकट नंतर तेजस्वी कशा झालात? त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत. पृथ्वीवरील लोक आमच्यात स्नान करून आपली पापे धुतात, त्यामुळे आम्ही पापांनी मलिन होतो. पण या आश्रमात येऊन आम्ही महान ऋषींची सेवा करतो, म्हणून पुन्हा पवित्र होतो. हे ऐकताच पुंडलिक स्तब्ध झाला. त्यानं ऋषींना विचारलं, या सेवेपेक्षाही मोठं पुण्य कोणतं? ऋषी म्हणाले, पुंडलिका, सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा आईवडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. ज्यानं आईवडिलांची मनापासून सेवा केली त्यांच्यावर देव स्वतः प्रसन्न होतो. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याला स्वतःच्या वागण्याची तीव्र लाज वाटली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आईवडिलांच्या चरणी पडला आणि म्हणाला, मला क्षमा करा, मी मोठा अपराध केला. त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला. त्यानं काशीची यात्रा सोडली आणि आईवडिलांना घेऊन परत आपल्या घरी आला. आता त्याच्या जीवनाचा एकच धर्म होता, आईवडिलांची सेवा. पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो त्यांची काळजी घेत असे. त्यांना स्नान घालणं, अन्न देणं, औषधं देणं, पाय दाबणं, प्रेमानं बोलणं, यातच त्याचं परमसुख मिळू लागलं. पुंडलिकाच्या या निष्काम सेवेमुळे संपूर्ण पृथ्वीवरील त्याची कीर्ती पसरली. देवश्री नारदांनी वैकुंठात जाऊन भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, प्रभो, पृथ्वीवरती पुंडलिक नावाचा एक भक्त आहे. तो आईवडिलांची अशी सेवा करतो की त्या सेवेतच त्याला तुमचं दर्शन घडतं. भगवान श्रीकृष्ण हसले. त्यांच्या शेजारी बसलेल्या रुक्मिणी मातेकडे पाहून ते म्हणाले, अशा भक्ताचं दर्शन आपण घ्यायलाच हवं. क्षणात श्रीकृष्ण पृथ्वीवरती आले. ते चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाच्या घरासमोर उभे राहिले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय प्रेमाने दाबत होता. दाराशी भगवान स्वतः आले आहेत हे त्याला कळलं, पण त्यानं विचार केला, आईवडिलांची सेवा अर्धवट सोडून देवाकडे धाव घेणं योग्य नाही, कारण हीच तर खरी देवसेवा आहे. त्यानं जवळची एक वीट उचलली, दाराबाहेर फेकत नम्रपणे म्हणाला, देवा, कृपा करून त्या विटेवर उभे राहा. मी माझी सेवा पूर्ण करून लगेच तुमच्या चरणी येतो. भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले. आपल्या भक्ताची वाट पाहू लागले. काही वेळानं पुंडलिकानं आईवडिलांची सेवा पूर्ण केली. त्यानंतर तो धावत आला. भगवानांचे दिव्य रूप पाहून तो त्यांच्या चरणी लोटांगण घालू लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भगवंत म्हणाले, पुंडलिका, तू आम्हाला वाट पाहायला लावलीस, पण आम्हाला त्याचा राग नाही. उलट तुझ्या भक्तीनं आम्ही अत्यंत प्रसन्न झालो. वर माग. पुंडलिक हात जोडून म्हणाला, प्रभो, मला कोणताही वैभव, संपत्ती आणि स्वर्ग नको. माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही या पवित्र चंद्रभागेच्या तीरावर कायमचे राहा. जगाच्या कानाकोपऱ्यातून जे भक्त येतील त्यांना तुमचे सहज दर्शन लाभो. भगवान आनंदानं म्हणाले, तथास्तु. त्या दिवसापासून भगवान त्या विटेवर उभे राहिले. भक्त त्यांना विटेवर उभा असलेला म्हणून विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग या नावांनी ओळखू लागले. चंद्रभागेच्या तीरावर उभे राहून ते आजही प्रत्येक भक्ताची प्रेमानं वाट पाहत आहेत.
असा वारकरी संप्रदायाचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच लाखो वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतात. नंतर ज्ञानोबा तुकारामचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला जातात. कारण त्या विटेवर उभा असलेला विठ्ठल केवळ देव नाही, तर आपल्या भक्तांसाठी स्वतः वाट पाहणारा, भक्तीपेक्षा सेवेला श्रेष्ठ मानणारा आणि आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, हे जगाला शिकवणारा करुणामूर्ती परमेश्वर आहे. त्या अद्वितीय भक्तीने संपूर्ण भूमी पावन झाली. भगवान विठ्ठल त्या विटेवरती उभे राहिले आणि त्यांच्या तेजाने चंद्रभागेचा परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व दिशांना पसरली. स्वतः भगवान भक्तांसाठी उभे राहिले आहेत हे ऐकताच ऋषी, मुनी, साधू, संत, देव, असंख्य सामान्य लोक त्या पवित्र स्थळी येऊ लागले. चंद्रभागेच्या तीरावर दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढू लागली. कोणी डोळ्यात अश्रू घेऊन दर्शन घेत असे, कोणी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम गात असे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नामघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून जात असे. एकदा देवी रुक्मिणी भगवानांना म्हणाल्या, नाथ, वैकुंठात तुमच्यासाठी सुवर्ण सिंहासन आहे. देवताही तुमची सेवा करतात, तरी तुम्ही या साध्या विटेवर का उभे आहात? भगवान मंद हसले आणि म्हणाले, रुक्मिणी, सुवर्ण सिंहासनापेक्षा भक्ताचं प्रेम मोठं असतं. पुंडलिकानं मला प्रेमानं थांबवलं, त्याच्या भक्तीने मला बांधून ठेवलं आहे. जिथे भक्ती असते तिथेच माझं वैकुंठ असतं. हे शब्द ऐकून रुक्मिणी मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनाही समजलं की भक्तीसमोर देवही नतमस्तक होतो. काही दिवसांनी पुंडलिक पुन्हा भगवानांच्या चरणी गेला. तो म्हणाला, प्रभो, माझ्यासारखा सामान्य मनुष्य तुमच्या कृपेचा अधिकारी कसा ठरतो? भगवंत म्हणाले, पुंडलिका, तू आईवडिलांची सेवा करताना कोणताही स्वार्थ ठेवला नाहीस. तू त्यांच्यातच माझं रूप पाहिलंस. जो प्रत्येक जीवात देव पाहतो त्याच्याकडे मी स्वतः चालत येतो. भगवान पुढे म्हणाले, आजपासून या भूमीला माझे निवासस्थान मानले जाईल. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मी दर्शन देईन. जो प्रेमानं माझं नाम घेईल त्याचं रक्षण करीन. जो चंद्रभागेत श्रद्धेनं स्नान करून निर्मळ अंतकरणाने माझ्याकडे येईल त्याच्यावरती माझी कृपा राहील. तेव्हापासून चंद्रभागेचा तीर तीर्थक्षेत्र बनला. काळ पुढे सरकत गेला. अनेक राजे आले, अनेक राज्य नष्ट झाली. पण विठुरायाची ती वीट आणि भक्तीचा तो संदेश कधीच बदलला नाही. शेकडो वर्षानंतर अनेक संत या भूमीत जन्माला आले. संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला ज्ञानरूप मानलं. संत नामदेवांनी त्याला आपला सखा मानलं. संत एकनाथांनी त्याच्या भक्तीचा संदेश समाजात पोचवला. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून विठ्ठल नामाचा महिमा गायला. लाखो वारकरी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून पंढरीची वारी करू लागले. आजही असे मानले जाते की आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठुराया आपल्या प्रत्येक भक्ताकडे प्रेमाने पाहतो. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण विद्वान आहे, कोण अशिक्षित आहे, याचा त्याला भेद नसतो. त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, भक्ताच्या हृदयातील निष्कपट प्रेम. म्हणूनच वारकरी म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. ही फक्त एका देवाच्या मंदिराची कथा नाही, ही त्या देवाची कथा आहे जो भक्तांच्या प्रेमासाठी स्वतः वैकुंठ सोडून चंद्रभागेच्या तीरावर येऊन आजही योगानुयोगे उभा आहे. विठ्ठल पंढरीत स्थिरावल्यानंतर अनेक वर्ष लोटली. पुंडलिक रोज पहाटे चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेत असे. पण त्याची भक्ती बदलली नाही. तो अजूनही प्रथम आईवडिलांची सेवा करत असे आणि नंतरच देवपूजा करीत असे. एके दिवशी पुंडलिकानं भगवानांना विचारलं, प्रभो, आता तुम्ही येथे कायमचे राहणार आहात, पण भविष्यात लोक तुमच्यापर्यंत कसे पोचतील? भगवान विठ्ठल म्हणाले, पुंडलिका, जो माझे नाव प्रेमाने घेईल त्याच्यापर्यंत मी स्वतः पोचेन. प्रत्येकाला येणं शक्य होणार नाही, पण ज्यांच्या अंतकरणात श्रद्धा असेल त्यांच्या हृदयात मी सदैव वसेन. इतक्यात चंद्रभागेच्या लाटा मंदपणे किनाऱ्यावरती आदळू लागल्या. जणू ती नदीही भगवानांचे वचन ऐकत होती. तिचे पाणी अधिक पवित्र झाले असे ऋषींनी सांगितले. त्यांनी घोषित केले, या नदीत श्रद्धेने स्नान करणाऱ्याचे मन शुद्ध होईल आणि विठ्ठल दर्शनाचे फळ प्राप्त होईल. हळूहळू पंढरीची कीर्ती चारही दिशांना पसरली. दूर दूरच्या गावातून लोक चालत येऊ लागले. कोणाच्या हातात टाळ, कुणाच्या खांद्यावर भगवी पताका, तर कुणाच्या ओठावरती अखंड रामकृष्ण हरीचा जप असे. अनेक दिवसांचा प्रवास करून ते चंद्रभागेच्या तीरावर पोचत आणि प्रथम नदीला नमस्कार करून मग विठुरायाच्या दर्शनासाठी जात. भगवान प्रत्येक भक्ताकडे प्रेमाने पाहत असे.
कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण राजा, कोण भिकारी, त्यांच्यासाठी सर्व समान होते. जो जसा येई त्याला तसा स्वीकार मिळे. एकदा देवश्री नारद पुन्हा पंढरीत आले. त्यांनी भगवानांना विचारलं, प्रभो, वैकुंठात देवतांची सेवा, दिव्य वैभव आणि अमर आनंद आहे, तरी तुम्हाला येथेच का राहावंसं वाटतं? भगवंत हसले आणि म्हणाले, नारदा, वैकुंठात मला देव भेटतात, पण पंढरीत मला माझे भक्त भेटतात. भगवंताच्या डोळ्यातलं प्रेम हे माझं खरं वैभव आहे. म्हणून ही पंढरी मला वैकुंठापेक्षाही प्रिय आहे. हे ऐकून नारद मुनींनी विनेची तार छेडली आणि नारायण नारायण म्हणत विठ्ठलाच्या भक्तीचा महिमा तीनही लोकात गायला. काळ पुढे सरकत गेला. अनेक युगे उलटली, राजे बदलले, राज्ये नष्ट झाली, पण चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा असलेला विठ्ठल तसाच राहिला. पुढे याच पवित्र भूमीत संतांची परंपरा फुलली. त्यांच्या अभंगांनी आणि नामसंकीर्तनाने पंढरी संपूर्ण भारतात भक्तीचं केंद्र बनली. आजही वारकरी जेव्हा ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपुराकडे चालतात, तेव्हा असा विश्वास व्यक्त करतात की विठुराया अजूनही त्या विटेवर उभा राहून प्रत्येक भक्ताची प्रेमानं वाट पाहत आहे. काळ पुढे पुढे सरकत गेला. पुंडलिकाचे पृथ्वीवरील आयुष्य पूर्ण झाले. अखेरचा क्षण जवळ आला. तेव्हा तो नेहमीप्रमाणे विठुरायांच्या चरणी गेला. त्यानं दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, प्रभो, माझ्या जीवनाला अर्थ तुम्ही दिलात. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. भगवान विठ्ठलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, पुंडलिका, तुझ्यामुळेच ही भूमी पवित्र झाली. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत तुझं नाव माझ्या नावासोबत घेतलं जाईल. प्रत्येक भक्त माझ्या दर्शनापूर्वी तुझी आठवण काढेल. हे ऐकताच पुंडलिकाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यानं शेवटचा प्रणाम केला आणि भगवंताच्या चरणी विलीन झाला. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. पुंडलिक गेल्यानंतरही विठुराया त्या विटेवरनं हलले नाहीत. उलट त्यांनी संपूर्ण जगासाठी आपले दरवाजे उघडे ठेवले. वर्षानुवर्ष लोटली. पंढरीभोवती छोटी छोटी वस्ती निर्माण झाली. यात्रेकरूंना राहण्यासाठी घरे बांधली गेली. चंद्रभागेच्या घाटावर सकाळ संध्याकाळ आरत्या होऊ लागल्या. मंदिरात शंखनाद घुमू लागले. एकदा काही ऋषी भगवानांना म्हणाले, प्रभो, तुम्ही युगानुयुगे उभे आहात, तुम्हाला थकवा येत नाही का? भगवान मंद हसले आणि म्हणाले, जो आपल्या लेकरांची वाट पाहतो त्याला थकवा कधीच येत नाही. आई जशी आपल्या मुलाची वाट पाहत दारात उभी राहते, तशीच मी माझ्या प्रत्येक भक्ताची वाट पाहत आहे. तेवढ्यात दूरवरून काही वारकरी टाळ मृदुंग वाजवत येताना दिसले. त्यांच्या पायांना फोड आले होते. उन्हामुळे त्यांचे चेहरे काळवंडले होते, पण त्यांच्या ओठावर एकच नाव होते, विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंतांनी रुक्मिणीकडे पाहून हसत म्हटलं, पाहिलंस, हे मला भेटायला किती कष्ट करून येतात. मी जर त्यांच्या स्वागतासाठी उभा राहिलो नाही तर माझ्या देवपणाचा काय उपयोग? रुक्मिणी माता प्रेमानं म्हणाल्या, नाथ, म्हणूनच तुम्हाला भक्त माऊली म्हणतात. भगवानांच्या डोळ्यात करुणा दाटून आली. त्यांनी आशीर्वाद दिला, जो कोणी प्रेमानं अहंकार सोडून दुसऱ्याची सेवा करत माझ्याकडे येईल त्याला मी कधीच रिकाम्या हातानं परत पाठवणार नाही. त्या दिवसापासून आजपर्यंत लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांना विश्वास असतो की विठुराया अजूनही त्या विटेवरती उभे आहेत आणि प्रत्येक भक्ताकडे प्रेमाने पाहत आहेत. याच श्रद्धेमुळे वारकरी म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या जयघोषात दोन गोष्टी कायम स्मरणात ठेवल्या पाहिजेत, पुंडलिकाची सेवा आणि विठ्ठल